एक ऍक्टर म्हणून एव्हरी डे वी फील व्हल्नरेबल. ती जेवढी स्ट्रिक्ट आहे तेवढी मी देखील आहे. माझ्या वाटेला किती क्षण यावेत, मला ना टू एन एक्सटेंड ऑकवर्ड वाटतं टू ऍक्सेप्ट दिस काइंड ऑफ लव्ह. नमस्कार, रेडिओ सिटीची मी आरजे सोनाली तुमच्यासोबत. आणि आज स्टार्स कट्ट्यावरती माझ्यासोबत आहे तीच जी आपल्या सगळ्यांची आवडती आहे. लिंबू कलरच्या साडीवरचं प्रेम आपलं जराही कमी झालेलं नाहीये. माधुरी मॅडम आपल्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटल्या, पण आज जेव्हा त्या मला भेटल्या तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला बोलण्याच्या आधी ना तुला केवळ बघू दे की मी तुला भेटलीये आणि हे स्वप्न नाहीये. तर येस, शो स्वीट सोनाली. येस. सो आपण म्हणतो ना की एलिगन्स पर्सोनिफाईड, तर हे इथे आहे. ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री अश्विनी भावे आज आपल्यासोबत आहे. अगदी मनापासून स्वागत. तुला जेव्हाही आम्ही पडद्यावरती पाहिलंय ना तर तू आपली वाटली आहे, घरातली वाटलेली आहे, ताई वाटलेली आहे. तर मला असं वाटतं की हे तुझ्या सगळ्या भूमिकांचा परिणाम आहे की तुझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी. प्रत्येक भूमिका ज्या केल्या ना त्यात काहीतरी माझं होतं. जसं जे कॅरेक्टर आहे बनवा बनवी मधलं, तर त्याच्यामध्ये ती जेवढी स्ट्रिक्ट आहे तेवढी मी देखील आहे. पण मी जास्त मनमोकळी पण आहे. पण माझा तो मनमोकळेपणा दुसऱ्या ह्याच्यामध्ये देतो. किंवा मनीषा सालकरची जी भूमिका कळत नकळत मध्ये होती, तर त्याच्यातली तिची जी व्हल्नरेबिलिटी आहे ती एक ऍक्टर म्हणून एव्हरी डे वी फील व्हल्नरेबल. आणि आय थिंक तिची व्हल्नरेबिलिटी, वजीर मधली तिची व्हल्नरेबिलिटी प्लस तिचा एक डिसायसिव्हनेस, स्त्रियांमध्ये आतूनच एक असा खंबीरपणा असतो. आणि मला असं वाटतं की माझ्या भूमिकांमध्ये माझ्या प्रेक्षकांना, विशेषतः स्त्री प्रेक्षकांना, त्या स्वतःचा पडसाद उमटलेला दिसतो आणि तोच त्यांना माझ्यात पाहता येतो. सो इट इज ॲक्च्युली माय ऑडियन्स सीइंग देमसेल्व्स इन माय कॅरेक्टर्स. दॅट इज द ब्युटी अँड दॅट्स वाय यू गाईज ॲक्च्युली लव्ह मी. म्हणजे मी किती सुंदर दिसते वगैरे हा माझ्या मते प्रश्नच नाहीये. नाही, तुला माहिती आहे का, इथे तुला थोडं थांबवते. सुंदर दिसणं हे आपल्या हातात नसतं, पण सुंदर व्यक्तिमत्व घडवणं हे आपल्या हातात असतं. आणि त्याबद्दल तुला खरंच पैकीच्या पैकी मार्क द्यायला पाहिजे. त्याबद्दल माझ्या आईला मला 100 पैकी 100 मार्क द्यायला पाहिजे. तिने मला घडवली, कधी धाक देऊन, कधी जाणीव करून देऊन, आणि कधी मला खूप सपोर्ट करून. लवली. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण जॉईंट कुटुंबामध्ये राहतो ना तेव्हा खूप सपोर्ट आपल्याला मिळतो. केवळ आई बाबांचा सपोर्ट नसतो, काकूचा असतो, काकांचा असतो, आत्याचा असतो, सगळ्यांचा असतो, आजी आजोबांचा असतो. आणि तेव्हा त्या सपोर्टमुळे आपण लाईफमध्ये खूप काही गोष्टी करतो. घरात गणपती हा तुझा जो सिनेमा आहे त्याच्यामध्ये परंपरा आहे, त्याच्यामध्ये जॉईंट कुटुंब आहे, त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव आहे आणि नात्यांचाही उत्सव आहे. बरोबर. तर मला सांग की तुझंही बालपण निश्चितच जॉईंट फॅमिलीमधनं तू मोठी झाली असेल, तर तुझ्या फॅमिलीमधलं असं कुठलं रिलेशनशिप आहे की ज्याच्यामुळे तुला असं वाटलं की ती व्यक्ती आहे आई बाबांनंतर की मी यांच्याशी जाऊन बोलणार? मला असं एक व्यक्ती सांगता येणार नाही, कारण माझं लहानपण सगळं आम्ही चौघच छोट्या घरामध्ये, अगदी 1.5 खोलीच्या घरामध्ये गेलं. पण आम्ही चाळीमध्ये राहत होतो आणि आमचा मोठा वरांडा होता आणि त्याच्यामध्ये 8 घरं होती. आणि 8ही घरांची चाळीचं एक असतं की सगळ्यांचा आओ जाओ घर तुम्हारा, असं दरवाजा उघडा असतो. आणि मला आठवतंय की मी नवीन ड्रेस घातला तरी 8 घरांमध्ये जाऊन सगळ्यात त्या घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करून यायचो आम्ही. आणि आमच्याकडे म्हणजे आम्हाला घडवायला नुसती माझे आई वडीलच नव्हते. आणि असं एक वातावरण होतं आमच्या चाळीमध्ये, समर्थनगर चुनाभट्टीमध्ये, की कुठल्याही घरातल्या कुठल्याही मोठ्या माणसाला, कुणाच्याही मुलाला शिस्त लावण्याचा आणि एक ताकीद देण्याचा अधिकार होता. म्हणजे माझ्या वाड म्हणून एक शेजारी होते, आता अश्विनी चुरू चुरू बोललीस ना तर उदबत्ती टेकवेन तुझ्या जिभेवर. आणि त्याच वाड काकू मला कुवारीण म्हणून बोलवायच्या, त्यांच्या घट बसवायचे त्यावेळेला, आणि माझे पाय इतक्या प्रेमाने ते धुवायच्या आणि त्याची पूजा करायच्या. सो इट्स लाईक आय हॅव टन्स ऑफ मेमरीज. मोदक करायला यायचे, ह्याच्यामध्ये मोदकाचे मोठं महत्व आहे या चित्रपटामध्ये. मला असंही कळलं की तू 9 मोदक खाल्ले सीन करत असताना. येस येस, दॅट इज क्वाईट ट्रू. तर तो मोदक वळायला जो मी आज माझ्या पुढच्या पिढीला शिकवते, माझ्या मुलीला, माझ्या पुतण्यांना,
तो मोदक वळायला माझ्या वेलणकर म्हणून शेजारी होत्या, त्यांनी शिकवलं. मी एम्ब्रॉयडरी करायला मला त्यांनी शिकवलं. फोटोग्राफी करायला त्यांच्या मिस्टरांनी शिकवलं. सो इट्स लाईक माझं बालपण फार फुलफिलिंग गेलं. खूप पैशाने श्रीमंतीत नाही गेलं, पण माणसाच्या श्रीमंतीत गेलं. दुसरं एक सांगते की मला क्लासिकलची किंवा गाण्याची खूप आवड आहे, म्हणजे श्रवणासाठी. तर आमच्या इथे असं एक होतं ना, चला आज बसूया म्हणजे काय, पेला नाही, बसूया म्हणजे तू तबला घरचा आण, तू पेटी आण, आम्ही टाळ आणतो आणि आपण गाणी म्हणूया. असं म्हणजे अशा अनौपचारिक मैफिली कित्येक मी ऐकल्यात. सो हे संस्कार झाले. आणि एक थोडक्यात सांगते की माझा आजोळ अलिबाग, माझं जन्मगाव अलिबाग, आणि आमचं खूप मोठं आजीचं कुटुंब, म्हणजे 5 मामा 2 मावशा, 7 मामा 2 मावशा, असं खूप मोठं कुटुंब. आणि आम्ही दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 27 नातवंड, आणि आमचा मोठा वाडा होता, केळकर वाडा, अजूनही आहे, पण आता बिल्डिंग झालेल्या आहेत. पण त्या वाड्यामध्ये गोठा होता, विहीर होती, अंगण होती मोठी, खूप चिकू, शेवगा, ह्याच्यापासून सगळी झाडं होती, आंबा. तर ते जे एक मनमुराद एन्जॉय करणं असतं ना, ते एकत्र कुटुंबात, त्याच्यात धुसफूस पण मी पाहिलेली आहे. मी म्हणेन की पैशानी नाही, पण अनुभवानी आणि प्रेमाने समृद्ध असं माझं चाइल्डहुड होतं. आणि तेच काही अंशी या घरात गणपतीमध्ये सगळ्या प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे, ज्याचा मला खूप आनंद होतोय. खूप छान वाटतंय. आणि आम्ही जेव्हा ट्रेलर पाहिला तेव्हाच अशी फिलिंग आली की अरे किती सुंदर आहे. म्हणजे आज न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहताना या गोष्टी नक्कीच मिस करतो, पण मला असं वाटतं की फेस्टिवल्स असतातच याच्यासाठी की जे कुटुंबाला जवळ आणतात आणि एकत्र आणत असतात. 14 पेक्षा जास्त कलाकार ह्या सिनेमामध्ये आहेत. की रायकर केस नंतर तुझी ही फिल्म येते ध्यानी मनी नंतर, राईट? हो. तर मग थोडा ब्रेक घेतला आणि मग ब्रेक घेतल्यानंतर ह्या चित्रपटाला हो म्हणालेस. हो, ह्या चित्रपटाचं कथानक मला खूप आवडलं. त्यांना जे सांगायचं आहे ते एक कम्प्लीट, ही फिल्म एक कम्प्लीट पॅकेज आहे असं मला वाटलं. आणि 14 कॅरेक्टर्स असली तरी त्यांना त्यांचं चपखल बसेल असं एक स्थान आहे. आतापर्यंत आय हॅव रूल्ड बाय प्लेइंग लीड कॅरेक्टर्स, आणि आय हॅव ॲब्सोल्युटली एन्जॉयड दॅट. बट ॲट सम पॉइंट इन टाइम इन लाईफ, ज्यावेळेला लिमिटेड कॅरेक्टर्स तुमच्याकडे यायला लागतात ना, तेव्हा तुम्हाला थोडंसं बदललं तर देन तुम्ही अजून समृद्ध कॅरेक्टर्स मिळू शकतात. कारण मी ज्या मनोवस्थेतनं जाते आहे, मी तिच्यासारखी आई अजिबात नाहीये, पण तरी सुद्धा मी तिला समजू शकते. तर हे मला कधी हिरोईन असताना कधी मला एक्सप्रेस करता आलं असतं. सो आय टेक दिस ॲज अ ब्लेसिंग की जशी जशी मी अनुभवानं ज्ञानानं मोठी होते तसतशा मला ह्या जरा वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात, आणि त्यातली ही एक वेगळी भूमिका आहे असं म्हणेन मी. प्रत्येक व्यक्तीला ना आयुष्यामध्ये आपण जी भूमिका करतो, ज्या टप्प्यावरती असतो तिथे कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं हे फार कमी लोकांना कळतं. म्हणजे तू अभिनेत्री म्हणून तुझं काम केलं, त्याच्यानंतर तुला असं वाटलं की नाही मला सेटल व्हायचंय, तेव्हा तू सेटल झाली. जेव्हा तुला असं वाटलं की मुलांना वेळ द्यायचा तेव्हा तू दिला. पुन्हा तुला असं वाटलं की मला माझं पुन्हा इंडस्ट्रीमध्ये यायचं, सेकंड इनिंग सुरू करायची, तू आली, परत ब्रेक घेतला. आणि यामध्ये तू खूप कॉन्टेंट लाईफ जगतीये. म्हणजे तुझं अमेरिकेतलं राहणं हे मला असं वाटतं की कोकणात राहण्यासारखंच आहे, केवळ ठिकाण बदललेलं आहे, पण तुझ्या जगण्यातल्या गोष्टी तशाच आहेत. तर या व्हॅल्यूज फार मॅटर करतात. हा, म्हणजे मी काही अंशी मी काय म्हणायचं, मी थोडी हेकेखोर म्हणण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य कसं जगायचं आहे ह्याच्या फार फर्म कल्पना मला पहिल्यापासूनच होत्या. म्हणजे आई वडिलांनी तू हे असं जग, की बुवा मी इंडस्ट्रीमध्ये असताना मी अल्कोहोलला कधी स्पर्श सुद्धा केला नाही, कधीच नाही. पहिल्या डे पासून वेन आय सॉ दारूची बाटली तेव्हा मला वाटलं की हे नाही, हे मला नाही करायचंय. आणि 15व्या वर्षी सुद्धा मी ती प्रलोभनं लीलया टाळू शकले. कुठेतरी आई वडिलांचा, माझी आई स्ट्रॉंग आहे त्याच्यात आलं असेल, पण 15व्या वर्षी इतकं स्वतःचं डोकं असणं आणि ते म्हणण्याचा पाठपुरावा करण्याची ताकद असणं. तर माझा मूळ स्वभाव तसा आहे, त्याच हिशोबाने की मला एका पॉइंटला करिअर सोडायचं आहे, मला लग्न करायचं आहे आणि मला फक्त आय जस्ट वॉन्ट टू एन्जॉय माय लाईफ, हे मला करायचं होतं. आणि आई पण आल्यानंतर देर इज नो बेटर थिंग इन लाईफ, इवन द लाईमलाईट कांट टेक इट अवे. इतकं मला आई पण आवडतं. आणि आज मला असं वाटतं की इट इज टाइम, जी दोलायमान अवस्था ह्या चित्रपटातल्या अहिल्याची सुद्धा आहे. मी 15व्या वर्षी इंडिपेंडेंटली जगण्याचा अधिकार मला मिळाला, आणि
आणि मी व्यवस्थित निभावलं. त्यामुळे मला कॉन्फिडन्स आहे की माझी मुलं पण व्यवस्थित निभावतील. तेव्हा वेन टू वीन आउट, तू म्हणालीस ना कुठं थांबावं, दिस इज माय टाइम टू वीन आउट फ्रॉम पेरेंटिंग. आणि आता मी त्यांना सांगितलंय तुम्ही चुका करा, लवकर करून टाका चुका, आम्ही आहोत, पण आता तुमचे निर्णय तुम्ही घ्या आणि आय हॅव फुल फ्रीडम आणि आय हॅव फुल कॉन्फिडन्स दॅट यू विल सर्वाइव्ह. आणि म्हणून आता माझं लक्ष मला आता जे एन्जॉय करायचं आहे, ज्याच्यात प्लेइंग कॅरेक्टर्स, डिफरंट कॅरेक्टर्स, प्लेइंग मे बी होपफुली कॅरेक्टर्स इन वेब सिरीज. वाव, आम्हाला पण तुला पाहायला आवडेल. आणि आमच्यासाठी पण हे सरप्राईज होतं जेव्हा आम्हाला कळालं की अजिंक्य देव सर आणि अश्विनी भावे ही जोडी आम्हाला 25 वर्षानंतर पुन्हा पाहायला मिळणार आहे. खरं सांगते खूप आनंद वाटला आणि खूप प्रेम आहे तुमच्याबद्दल, कारण की आता माझ्या वयाचे जे कोणी असेल ते आम्ही तुम्हाला बघत बघत मोठे झालेलो आहोत, त्यामुळे एक वेगळं अफेक्शन आहे आणि खूप छान वाटतं पडद्यावरती बघून. मला एक सांग की ऑफकोर्स आपण वेळेप्रमाणे बदलतो, मॅच्युअर्ड होतो, तर अजिंक्य सर आणि तू जेव्हा आता डिस्कस करत असाल शूटच्या दरम्यान ब्रेक असेल तेव्हा, तर कुठल्या चित्रपटांबद्दल कशाबद्दल काही चर्चा व्हायच्या? आय थिंक आय वॉन्ट टू नो मोर अबाउट हिज लाईफ. आम्ही चित्रपटात कामं बघितलेली आहेत, एकमेकांना काम करताना आपलं म्हणजे एक लक्ष असतंच इतर कलाकारांमध्ये काय चाललंय, कसा शॉट दिलाय किंवा आता काय बदल झालेत आणि किती चांगले बदल झालेत. म्हणजे मला आठवतंय की अजिंक्यचा आवाज छान आहे, पण तो आवाज वापरत नाहीये एवढा जेवढा वापरायला पाहिजे असं मला वाटायचं. आणि दिस फिल्म आय फेल्ट लाईक गॉश, ही इज गॉट एकदम, ही हॅज अराइव्ड, यु नो. तो एक व्यक्ती म्हणून काय डेव्हलप झालाय. प्रत्येकाला आपले आपले चॅलेंजेस असतात. मी जरी म्हटलं की मी ब्लेसेड बॅकग्राऊंडमधनं नाही आले आणि तो आला, ही हॅज हिज डिफरंट बॅटल्स विच ही हॅज फॉट सक्सेसफुली. आणि आज ज्या वेळेला त्याला विश्वामित्राची भूमिका मिळते या रामायणामध्ये, इतकं उत्तम प्रोडक्शन आहे, मला असं वाटतंय वाव, ही हॅज कम अ लॉंग वे. सो इट इज मोर अबाउट अप्रिशिएटिंग ईच अदर ॲज ह्युमन बीइंग हू हॅव ट्रॅव्हल्ड टुगेदर and coming, you know, we have come a long way. आणि घरात गणपतीकडे बघितल्यानंतर पॉझिटिव्ह वाईब येते. गाणी आहेत ना ती फार सुंदर झालेली आहेत आणि आता गणपती बाप्पा जेव्हा येतील, गौराई जेव्हा येतील, तेव्हा या गाण्यांचा त्यामध्ये वापर केला जाईल, सोशल मीडियावरती ते ट्रेंड करतील, यात काही शंकाच नाहीये. काय सांगशील त्याबद्दल? मला असं वाटतं ही गाणी इतकी सुंदर लिहिलेली आहेत. पहिलं तर म्हणजे तुम्ही गौरीचं गाणं म्हटलं तरी तिच्या सौंदर्याचं जे शब्द त्यांनी वापरले आहेत ना, आणि त्याचं पिक्चरायझेशन जे झालंय आणि जो उत्सव आहे त्याच्यामध्ये फन आहे, यु नो, एक फॅमिलीचं कमिंग टुगेदर आहे, ते सगळं छान आहे. पण ह्या चित्रपटातलं अजून एक माझं फेवरेट गाणं जे लागलं की माझ्या खळकन डोळ्यात पाणी येतं, जे मला उंबऱ्यात अडखळली काग वासराची आई, फारच गोड गाणं आहे. आणि प्रत्येक आईच्या आयुष्यामध्ये हा क्षण येतोच. आणि स्पेशली ज्या वर्किंग मॉम्स ऐकतील त्या म्हणतील की झालंय असं, हो ना. खरंच मी तुला सांगते माझं एक हे सांगू का, तू म्हटल्यानंतर मी कदाचित 2007 मध्ये स्वतः निर्मिती केली कदाचित या चित्रपटाची. 10 वर्षाच्या गॅप नंतर 2 तान्ही मुलं, तान्ही नाही, किंडरगार्टनच्या वयाची घेऊन मी इकडे आली. आणि ज्या दिवशी मला शूटला जायचं होतं, माझा पहिला डे होता, त्या दिवशी माझ्या मुलांना व्हायरल फीवर आला त्याच्या 2 दिवस आधीपासून. आणि लिटरली त्या रात्री आम्ही एकाला टबात बुचकळून काढ म्हणजे ताप उतरेल आणि मग दुसऱ्याला घाल, असं अख्खी रात्र मी जागले होते. आणि मला लिटरली उंबऱ्यातनं पाय निघत नव्हता. म्हणून ते गाणं तुला खूप जास्त जवळचं आहे, हो ना. किती छान. आणि मला वाटते प्रत्येक आई या इमोशन्समधनं नक्कीच गेली असेल. खूप सिनेमा येतात पुढे, पण खूप येऊ देत. लिंबू कलरवरचं प्रेम आमचं नाही कमी झालंय. अशी ही बनवाबनवीबद्दल मी आता माझ्याकडे सचिन सर आले होते तेव्हा त्यांना विचारलं होतं की त्यांचा नवरा माझा नवसाचा 2 येणार आहे, तर मग अशी ही बनवाबनवीचा काही विचार आहे का? नाही म्हणाले. तुझं काय म्हणणं? म्हणजे मला बघायला आवडेल, पण मी असं सांगते की इतक्या वर्षाच्या करिअरमध्ये असा योग जुळून येणं, अशी भट्टी जमणं इज अ रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट थिंग. म्हणजे मी त्या बाबतीत हिनाच्याही पुढे अशीही बनवाबनवीला आणेन, कारण ज्या चित्रपटामध्ये 3 पिढ्यांना कन्सिस्टंटली एंटरटेन करण्याची ताकद आहे. खरंय. आणि हे बनवताना असं काही
ठरवून बनलेलं नव्हतं. सो इट वॉज सपोज टू हॅपन अँड इट हॅपन. अँड टू अन एक्सटेंट लोकांचं ज्या वेळेला मला प्रेम मिळतं ना या चित्रपटाकरता, तेव्हा काही वेळेला मला खूप आनंद होता आणि काही वेळेला मला खूप भार वाटतो खांद्यावर माझ्या. कारण काय होतं ना, ह्या चित्रपटामध्ये तू बघशील तर माझी भूमिका एवढीशी आहे लिटरली. आणि त्या चित्रपटात 4 मुख्य नायिका आहेत, त्यातली मी एक आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट लक्षा आणि सचिन ह्यांनी पण स्त्री पात्र केलेली आहेत. आणि सचिन तर सगळ्यात ब्युटिफुल स्त्री पात्र आहे त्यातलं, म्हणजे वी कांट इव्हन कम्पीट विथ सचिन. तर असं असताना माझ्या वाटेला किती क्षण यावेत त्यातले. आणि त्या चित्रपटाचं चित्रीकरण मी 8 का 10 दिवस सुद्धा नाही केलेलं. काय बोलतेस? आय एम टेलिंग यू. तर मला ना टू अन एक्सटेंट ऑकवर्ड वाटतं टू ॲक्सेप्ट दिस काइंड ऑफ लव्ह. बट आय हॅव ट्रिमेंडस ग्रॅटिट्यूड. फिजिकल डिस्टन्स भारत आणि अमेरिकेमध्ये एवढं आहे ना, पण ते डिस्टन्स माझ्या ऑडियन्सने मला कधी फील होऊ दिलं नाही. की वेन एव्हर आय कम बॅक आय फील लाईक, अँड आय टू अन एक्सटेंट आय जस्ट अज्युम दॅट की दे विल नॉट लीव मी. नाहीच होणार कधीच असं होणार नाही. खूप प्रेम करतात ते आणि तुझ्या व्यक्तिमत्वावरती प्रेम करतात ते. म्हणजे तुझ्या बागेपासून किती जण इन्स्पायर झाले आणि किती कौतुक वाटतं सगळ्यांना की अगं किती छान मी बाग फुलवली आहे. मला असं वाटतं की आनंद घ्यायला फक्त लाईमलाईट इज नॉट द ओनली प्लेस फॉर मी. तेच एक गोष्ट नाहीये. मी कुठेही उभं राहून तुम्ही आयुष्यातला आनंद आईपणातला घेऊ शकता, नाही तर किचन मध्ये फसलेल्या रेसिपीमध्ये घेऊ शकता. सो I just look at this, म्हणजे being in front of camera, it's just one of the things that I enjoy. थँक्यू. आणि तू माझे व्हिडिओज पाहिलेस की नाही श्री बनवा बनवीचे? येस. माय गुडनेस, आय गेट इंटिमिडेटेड. म्हणजे मला नाही वाटत की मी आता त्या पेसनी ते डायलॉग सुद्धा बोलू शकेन. खरं सांगू का, आता आठवत सुद्धा नाही आम्ही कुणी काय केलं होतं. ऑल आय रिमेंबर इज अशोकच्या समोर त्याच्या पेसनी बोलताना मला माझं वाक्य कधी येणार आहे आता, मी अशी दबा धरून बसल्यासारखी. इट्स लाईक माझी त्रेधा व्हायची. आणि अशोक इज फिनॉमिनल. माझी कॅरेक्टर आणि लिंबू कलर इज फेमस ओनली बिकॉज ऑफ अशोक. यु नो, ओनली बिकॉज अशोक. म्हणजे इट्स नॉट माझं त्यात किती श्रेय आहे असं जरा मला थोडं आय फील ऑकवर्ड. मला पण ऍक्च्युली खूप ऑकवर्ड होतं जेव्हा त्या व्हिडिओज खाली किंवा माझ्या काही फोटोज खाली मला ना टॅग केलं जातं. आणि आय थिंक अश्विनी ताईला पण ते नोटिफिकेशन कित्येकदा गेले असेल की मॅम तुमची डिक्टो कॉपी मिळालेली आहे आणि तुझा आवाज आणि तिचा आवाजही सारखा आहे, तुम्ही थोडं दोघी सिमिलर दिसतात. आणि लिंबू कलरच्या साडीमध्ये तर बऱ्यापैकी आम्ही सिमिलर दिसतो. आणि टू बी ऑनेस्ट असा दुसरा फाईन मिळाला लिंबू कलरचा, आय विल बी मोर दॅन हॅपी टू चिअर देम टू कंटिन्यू द लिंबू कलर ट्रेडिशन. वाव, क्या बात आहे. थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय आणि ह्या गप्पा कधीच संपू नये असं अगदी इथनं वाटतंय. पुढे लवकरच आपण भेटूयात. येस, है ना? येतेच आहे माझी दुसरी फिल्म. येस तू